होतात आणि त्यांचं संख्याज्ञान दृढ होतं. हम्म, त्यांना हम्म, संख्या ओळखायला येतात. हम्म. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात, वड्या लावणे, किंवा जे इथं जे काही स्थानिक पातळीवर जसे लोक खेळतात त्या पद्धतीने खेळतात. आणि खूप चांगला अनुभव आहे आमचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मांडे सरांनी हा पत्त्यांचा पत्तेही मुलं पाहत असतात आणि त्यांच्या जवळीचे असतात. तर जनरली पत्ते खेळण्यापेक्षा हा. पत्त्यांच्याद्वारे संख्या ज्ञान शिकलो तर म्हणजे पत्ते खेळलं समाधान हो. मिळतं आणि संख्या ज्ञानही होतं. हा एक चांगला मार्ग आहे की ज्याच्याद्वारे आपण मुलांना संख्या ज्ञान लवकर शिकायला. आता हे आपण बघा, चासोळे गावाला शाळेला 61 मीही किलो झाले माझे. भेट दिलेली आहे आणि पाहिलंय की तिथली मुलं सुद्धा अगदी छान प्रकारे चांगल्या प्रकारे इंग्रजी आणि गणितामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करतायत. खूप आतली म्हणजे अगदी माळशेज घाटाकडे जाणारी जे आहेत, एकदम जंगलातलं गाव आहे. तर धन्यवाद मांडे सर, खूप चांगला अनुभव आपण दिलात. मित्र हो, मी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बऱ्याचदा ऐकतो, जसं भिवंडी मध्ये बऱ्याच काही शाळा आहेत, इकडे मुरबाडमध्ये आहेत, शहापूरमध्ये आहेत, अंबरनाथमध्ये, कल्याणमध्ये सुद्धा आहेत, की ज्या शाळेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 5 शाळा अशा आहेत की ज्या शाळांच्या मधील मुलं, पहिलीची मुलं ही 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, इव्हन लक्ष कोटीपर्यंत संख्या वाचन करतात. फक्त एक अडचण मित्र आपल्याला मला अशी वाटते की मुलांना 1 2 3 4 28 29 30 40 41 42 असं कंटिन्यू जर बोलायला सांगितलं तर ती मुलं बरोबर बोलतात, इथे अडचण येत नाही. पण मधलाच अंक जर त्यांना सांगितला की ही संख्या दाखव किंवा ही संख्या वाच, तर तिथे खरी अडचण येते. त्याचा ही एक मोठी समस्या येते. जसं आपण म्हणजे एखादं मारुती स्तोत्र असेल, ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणायला सुरुवात केली तर ते बरोबर आपण बोलतो. पण जर ज्या वेळेला मधलं सांगितलं की आकाशा एवढा आणि याच्या पुढे बोल, तर नाही बोलतायत मुलांना. म्हणजे पाठांतर करून बोलणं आणि समजून बोलणं याच्यामध्ये अडचणी येतात. तर यावर काय करता येईल का? आणि पुन्हा 11 ते 99 हाच प्रश्न आपण दोन्ही समोर ठेवूया आणि त्यावर सांगूया आपले अनुभव. अजून कोणी आहेत का? हॅलो सर. सारिका मॅडम बोला. हा सर, आपण ना तुम्ही म्हटलं की मधला अंक ओळखता येत नाही, तर हम्म, त्याच्यासाठी हम्म, आपल्याला संख्यामाळ जी दिलेली आहे हम्म, त्याचा आपण वापर करू शकतो. हम्म, मुलांना आपण एखादी संख्या जर सांगायला सांगितली, हम्म, समजा आपण सांगितली 35, तर मग बरोबर जेव्हा त्यांना कळलं, हम्म. तर आवाज येते मध्ये. हा. अं, तर आपल्याला जर 35 सांगायला सांगितले, तर मग संख्या माळेवर दाखवायला सांगितले, जेव्हा मुलांची कन्सेप्ट क्लिअर झालेली असते तेव्हा ते बरोबर 3 दशकाचे 30 मणी काढतात आणि सुट्टे 5 काढतात. आणि अशा प्रकारे 35 ही संख्या रेषेवरती पण दाखवतात आणि स्वतः लिहूही शकतात. म्हणजे जर त्यांचं बेसिक जर क्लिअर चांगला असेल झालेलं तर. असेल तर हम्म. तर ते मधला कोणताही अंक आणि ते बेसिक क्लिअर होण्यासाठी जेव्हा 99 पर्यंतच्या आपल्या संख्या शिकवून होतील त्यावेळी आपण अशा पद्धतीने घेतलं की मुलांना मधल्या मधल्या संख्या या संख्या रेषेवर दाखवायला सांगितलं, तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. सारिका मॅडम धन्यवाद, खूप चांगला मुद्दा आपण सांगितला. इथे एक गोष्ट अजून कोण, संतोष सर बोलताय, आपल्याला बोलायचं का? वेकंडे सर, संतोष वेकंडे सर. ओके. मला वाटतं चुकून अनम्यूट झालेला असावं त्यांचं, किंवा जर बोलायचं असेल तर आपण निश्चितपणे बोलू शकता. मित्र, अजून एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे कोणती? खरी अडचण आपल्याला 2 ठिकाणी मगाशी म्हटलं, जसं की अचानक संख्या माळेचा, आता सारिका मॅडमने सांगितलं, संख्या माळेचा आपण ज्यावेळी वापर करतो ना मित्र, त्यावेळी आम्ही ज्यावेळी वर्गात गेल्यावर मुलांना सांगितलं की ही संख्या जरा तुम्ही दाखवा, 42 संख्या मला संख्या माळेवर मोजून दाखव, तर बऱ्याच अंशी मुलं काय करतात माहिती का, 1 पासून सुरुवात करून 42 पर्यंत पोहोचतात. पण जर त्या मुलाचं संख्या ज्ञान दशक माळेच्या साह्याने जर चांगलं झालेलं असेल तर ती मुलं 1 पासून मोजायला सुरुवात करत नाहीत, कारण प्रत्येक दशक हा वेगळ्या रंगाचा असतो. एकच मिनिट. आवाज येतोय. ते ऍक्च्युली तयारी करतात. हा, सॉरी. तर एक आपण लक्षात घेऊया की संख्या माळेवर मोजताना आपल्याला एक लक्षात येतं की 1 पासून सगळे संख्या माळेतले मणी कसे आहेत, हे लाल रंगाचे, हिरवे, असे वेगवेगळे, प्रत्येक दशकाचा रंग वेगळा आहे. पण ज्या मुलांना एकक दशक ही संकल्पना स्पष्ट झालेली असते ना, ती कशी मोजतात? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, म्हणजे 3 दशक झाले 3 आणि पुढे 7, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ती दशकाची 30 पर्यंत न मोजता
30 पर्यंत फक्त ते काय करतात, दाखवतात आणि नंतर त्या ठिकाणी करतात. म्हणजे असं दशक माळेवर मुलांना काउंटिंग करता आलं पाहिजे. मीनाक्षी फाळके मॅडम बोला. गावात जाते आणि ते मीनाक्षी मॅडम बोला. शेखर सर आपला आवाज येतोय, आपल्याला बोलायचं का? अर्चना मॅडम आणि मीनाक्षी मॅडम आपण अनम्यूट करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो सर. मीनाक्षी मॅडम बोला बोला बोला. येतोय का सर आवाज? आवाज येतोय मॅडम, बोला बोला बोला. हा सर, आपण आत्ताच बघितलं की नाणी नोटांच्या साह्याने आणि 10-1-11 किंवा 20-1-21 या पद्धतीने आपण 99-100 पर्यंत बोलण्याचा सराव जर वारंवार घेतला आणि म्हणजे हा बोलण्याचा सराव आपण जेव्हा शिक्षक बोलतात आणि मुलं त्याच्या मागे बोलतात तर त्याच पद्धतीने ते कहायचं आणि मुलं जेव्हा वहीत लिहितात तेव्हा सुद्धा त्यांनी तसंच बोलून लिहायचंय की 20-1-21. आता हे बोलूनचं काम झालं, पण जेव्हा आपण मधलाच एखादा संख्या समजा 27 सांगितली तर ती 27 त्यांना लिहिताना किंवा ओळखताना अडचण येऊ शकते. आता जर कंटिन्यू आपण काही मुलांच्या बाबतीत आपण जेव्हा बोलून सराव केला तर त्यांना 27 ऐकून एखाद्या वेळेस 27 लगेच सांगता येईल, पण काहींना सांगता नाही येणार. तर यावेळेस त्यांना 27 हा शब्द 2 मिनिटं त्यांना शांत राहून ऐकायचा आहे की त्यातला फरक ऐकायचा आहे. 7 आणि 20 हा फरक त्यांना कळला पाहिजे आणि जेव्हा त्यांना 20 आणि 7 हे वेगळं कळेल तेव्हा 20च्या पट्टीमध्ये ते बघतील की 21-22 मध्ये कुठेतरी 27 हे आहे. म्हणजे 7 आणि 20 म्हणजे दशक आहे, तो 2 दशक. हे त्यांना 2 मिनिटं विचार करायला लावायचा आणि मग त्यांनी शोधलं तेव्हा त्यांना तो अंक ओळखता येईल किंवा त्यांना तो अंक जेव्हा आपण फळ्यावर लिहायला लावू ना तेव्हा एकक आणि दशक अशी 2 घरं पाडायची. डायरेक्ट अंक डायरेक्ट नाही लिहायचा, एकक घर पाडायचं आणि दशकचं घर पाडायचं आणि 27 हा त्यांनी 1 सेकंद किंवा 2-4 सेकंद विचार करून 20 हा दशकच्या घरात लिहायचा आणि 7 हा एककच्या घरात लिहायचा. कंटिन्यू लेखन हे मीनाक्षी मॅडम, मी सर्वांना म्यूट करतोय, तुम्ही एकदा परत अनम्यूट करा जरा प्लीज. शेखर सर, गोडविंदे सर, वेकंडे सर, सर्वांना म्यूट करा म्हणजे मग मॅडम अनम्यूट करतील परत. नमस्कार सर. हा मॅडम बोला बोला. अर्चना मॅडम बोला. अर्चना मॅडम अनम्यूट करून अर्चना मॅडम अनम्यूट करा आणि मग बोला. हा हा नमस्कार सर. मग बोला मॅडम. हा, तुम्ही जे सांगितलं की संख्याज्ञान जे आहे मुलांचं, तर तिथे आपण एक म्हणजे 10 ते 99 ह्या संख्या आपण आता सांगितल्यात. मार्गदर्शन आधी खूप छान होतं, सर्वांनी चांगले आपले अनुभव सांगितले. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की जेव्हा आपल्याला ही जे विद्यार्थी आहे ते 1ली ते 3रीचा वर्ग विद्यार्थी आपण डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याकडे जी मणिमाळ आहे, त्यानंतर आपल्याकडे नोटा आहेत 10 आणि 1च्या, त्यानंतर आपल्याकडे दशकाच्या काड्या गठ्ठे. तर अशा या 3 शैक्षणिक साहित्य वापरून जर गटाने आपण हे जर कार्य घेतलं तर ते मुलांचं संख्याज्ञान जे आहे ते चांगल्या प्रकारे दृढ होतं. जसं की 1 दशक 1-1-11, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याकडे ते दशकाचे गठ्ठे असतील, एखाद्या विद्यार्थ्याकडे 10 आणि 1 रुपयाच्या नोटा असतील आणि मणिमाळ असेल आपल्या वर्गासमोर जी लावलेली, तर तिथे तो चिमटा आहे, तो दशकाचे जे रंग आहेत मणिमाळेवर, 10 रंगाचे 10 दशक गठ्ठे ते मणिमाळेवर आहेत. तर तो संबोध, दशकाचा संबोध जो आहे तो मुलांचा एकदम पक्का होणं गरजेचं आहे. यासाठी संख्याज्ञान जर मुलांचं आपल्याला पक्क करायचं असेल तर मग जेव्हा जसं काही शंका आल्या की आदल्या मधले अंक मुलांना येत नाही, पण आपण याचा सरावाने जर सातत्य घेतलं तर मला नाही वाटत काही मुलं आदल्या मधले अंक लिहिणार नाहीत, तर ती लिहितातच. हा माझा अनुभव आहे. म्हणजे अशा प्रकारे 11 ते 99चं संख्याज्ञान आपण 3 प्रकारचं शैक्षणिक साहित्य, त्यानंतर आपल्याकडे अंक कार्ड आहेत गणिताच्या पेटीमध्ये, ती वापरली. तर अशा प्रकारे आणि सराव आणि सातत्य ह्या 2 गोष्टी प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवायला पाहिजेत की ह्या आपल्याला केल्याशिवाय म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. तर मुलं लहान आहेत आणि ती जर सराव नसेल तर एखादी गोष्ट सरावाने ते 8 दिवसांनी ती विसरू शकतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण पुढचं शिकू, समजा आता मी 11 ते 20चे अंक मुलांना शिकवले, परंतु आता मी 2 दशक 1 मला मुलांना शिकवायचं आहे, परंतु तिथे दशकाचा संबोध जो आहे किंवा 1 दशक 9-1-19 मी शिकवले,
परंतु आता त्याच्यात 20 मिळवायचं आहे मला, तर तेव्हा 10 समजा मी काड्या घेतलेल्या आहेत, तर दशकाच्या काड्यांचा एक गठ्ठा आहे आणि माझ्याकडे 9 सुट्ट्या काड्या आहेत. पण जेव्हा 10वी काडी जो विद्यार्थी तिथे टाकतोय तेव्हा त्या काडीचा तो गठ्ठाचा तिथे जो बंच बांधला गेला पाहिजे, म्हणजे तिथे रबर बँड केला पाहिजे, किंवा ती माझ्याकडे एक्स्ट्राची जी दशकाचा गठ्ठा असेल तो तिथे मी ठेवला पाहिजे. म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे का तिथे मुलाला लगेच समजतं का नाही मॅडमने आता 9 काड्या होत्या 10 झाल्या, पण मॅडमने त्याला गठ्ठा केला आणि मग 2 दशक म्हणजे 20 झाले आणि आता इकडे 0 राहिलं म्हणजे काहीच नाही, म्हणजे 2 दशक म्हणजेच 20. हा 10, 20, 30चा संबोध मुलांचा पक्का झाला. तर 11 ते 99चे अंक मुलं अगदी सहज आणि छान करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न होता का आदले मध्ये म्हणजे 99 किंवा 19, 29, 39 हे जे अंक आहेत ना सर, तर हे असं Yes. जर आपण सराव घेतो ना तर मुलं ते अगदी सहज लिहितात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संख्या लेखनाचा तुम्ही म्हणाले, तर संख्या लेखन जर करायचं असेल ना तर याच्या आधी मुलांचं इकडे आपण जेव्हा स्वरचिन्ह शिकवतो मराठीची, जे पहिलीचा वर्ग आपण डोळ्यासमोर जर ठेवला किंवा दुसरीचा ठेवला तरी पण मुलांची इकडे बाराखडी जर झाली असेल तर बघा, आता माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे तर माझी मुलं समजा आता माझी मुळाक्षर जर शिकून झालेत, परंतु आता त्यांना एक लिहायचंय तर त्यांना ए झाला असेल क, मग लगेच एक क, एक ए आणि क ते मुलं लिहितात. म्हणजे अशा प्रकारे इकडे मराठी आणि गणिताची आपण सांगड घालायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे गटकार्य जर आपण मुलांना दिलं तर मुलांचे आपण 5 प्रकारे ही एक कृती आपण घेऊ शकतो. का एका मुलाकडे नोटा द्यायच्या, एका मुलांकडे दशकाचे गठ्ठे द्यायचे, एका मुलाकडे खडू द्यायचा, एका मुलाकडे ती संख्या कार्ड आपल्याकडे अवेलेबल आहे ती द्यायची, किंवा मणीमाळेवर एका मुलाला बसवायचं आणि सांगायचं 35 द्या बरं मला, 35 अंक सांगा. एक उदाहरण मी दुसरीचा वर्ग डोळ्यासमोर ठेवला की तिसरीचा, जी मुलं आता आपली अध्ययन सरामध्ये संख्या ज्ञानावर आहेत त्यांच्यासाठी हा आपण उपक्रम जर घेतला तर एका महिन्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे सर्व मुलांना 99 पर्यंत अंक येतील असं माझा तरी एक अनुभव आहे. आणि समजा मी सांगितले 35, मग एका जो पहिल्या गटातला विद्यार्थी येतो तो आपल्याला दशकाचे गठ्ठे 3 दशकाचे 3 गठ्ठे देईल, 5 काड्या देईल सुट्ट्या, नोटा येतं 10च्या 3 नोटा देईल, 1 रुपयाच्या 5 नोटा देईल. त्यानंतर एक विद्यार्थी मणीमाळेवर 10, 20, 30 मणीमाळ तो मोजेल आणि डायरेक्ट पुढे 1 दशक 1 एकक 11, 10 म्हणजे अशा प्रकारे म्हणजे 30 झाले, मग 3 दशक 1 एकक 31, 3 दशक 2 एकक 32, अशा प्रकारे तो मोजेल. आणि म्हणजे अशा प्रकारे नंतर तो मुलगा जो पुढे आहे तो ते अंकात पण लिहिल आणि अक्षरात पण लिहिल. आणि सर अजून एक मला सांगायचंय का हे जेव्हा आपण ते शिकवतो 1 दशक 1 एकक 11, तर हे आपण म्हणजे असं जास्त मुलांचं दृढीकरण किंवा सराव होण्यासाठी आपण असं केलं पाहिजे की जेव्हा आता आपण जर पाठ्यपुस्तक बघितलं पहिलीचं 11 ते पुढचे जे संख्या त्यांनी दिलेले आहेत त्या छान दिलेल्या आहे सर. त्याप्रमाणे जर आपण गेलो तर पुढे ज्या बेरीज वजाबाकीच्या संकल्पना आहेत त्या मुलांच्या लवकर त्याच्याने स्पष्ट होत आहेत. म्हणजे असा माझा अनुभव आहे. किंवा आता समजा 1 दशक 1 एकक 11, 10 अधिक 1 11, 10 1 11, म्हणजे अशा प्रकारे एक जर अंक तो विद्यार्थी 3 वेळा बोलतोय तर त्याच्या पुढे ते शैक्षणिक साहित्य आहे, तर मला नाही वाटत तो विद्यार्थी ते विसरेल. आणि हे आपण आता पुढचा जर आपल्याला शिकवायचं 2 दशक 21, तेव्हा ते मागचं जे झालेलं आहे ना त्याचं दृढीकरण होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे छान मुलं अंक संख्या शिकू शकतात. आणि आदले मधले अंक तर माझ्याकडे दुसरी तिसरीची मुलं जी आहेत ती सगळी मुलं आमची 5 अंकी 6 अंकी संख्या शुद्धलेखनाने लिहित असतात. म्हणजे असा एक आमचा चांगला अनुभव आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला उपक्रम जेवढे आपण घेतो ना सर तर त्याला आपल्याला वेळ लागतो. मग इथे थोडंसं आपण कुठेतरी थोडंसं कमी पडतोय. Yes. उपक्रम म्हणजे कंटाळ म्हणजे आपल्याच वाटतं अरे की काय पुन्हा पुन्हा तेच घ्यायचं म्हणजे, आणि ते सर घेणं गरजेचंच आहे. जर संख्याधान मुलांचं पक्क करायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये सराव आणि सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणि मुलाला त्या साहित्याची आवड लागली का मुलं त्यांचं करत बसतात. Right. जी मागे आहेत त्यांना ती मुलं शिकवतात आता माझ्या वर्गामध्ये. म्हणजे एखादा मुलगा वाटतं कसं राहिलंय हा अंक चल तू त्याला हे शिकव. म्हणजे अशा प्रकारे 11 ते 99चं जे संख्याधानाचा आपला जो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्ही मागची पुढची संख्या लहान मोठी संख्या हे तुम्ही त्यांना हे शिकता त्यांना ते मुलांना सहज उमगतं आणि ती मुलं छान प्रकारे करतात. धन्यवाद सर बोलायची संधी ग्रेट दिल्याबद्दल. अर्चना मॅडम, ग्रेट. खूप छान तुम्ही सगळे मुद्दे स्पष्ट करून सांगितले. अजून कोणाला बोलायचं का? अर्चना मॅडम आपण कुठून बोललात मॅडम? आपलं तालुका? सर तालुका भिवंडी, मला केंद्र आठवलं नाही. शिवनगर. वैजळा शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे स्पीडली आणि लांबलचक संख्या वाचतात. अर्चना मॅडमचे खूप चांगले अनुभव आपण पाहायला मिळाले. अजून कोणाला काही बोलायचं का? एक दोघा तिघांच्या आपण घेऊया. अदरवाईज मी सगळ्याच मी समअप करले की नेमकं आपण काय करावं. वंदना मॅडम बोलायचं काही? बर, हरकत नाही. आतापर्यंत आपण पाहिलं सारिका मॅडम, त्यानंतर सरिता मॅडम, मांडे सर
आणि अर्चना मॅडम चौघांनी खूप चांगले उपक्रम या ठिकाणी आपल्याला सांगितले. आता शेवटी फक्त मी याच्यावर अशा दृष्टीनं करतो मित्र हो, की आता नेमकं काय केलं पाहिजे. मोली प्रशिक्षणातल्या संकल्पना आपण कशा रीतीने ठिकाणी वापरू शकतो. नंबर 1, आपल्या पहिली गोष्ट जसं अर्चना मॅडम मगाशी म्हणाल्या तसं मोली प्रशिक्षणामधली कुठली संकल्पना आपण वापरू शकतो, तर ती म्हणजे प्रशिक्षणामधले पहिली गोष्ट म्हणजे सरावामध्ये सातत्य आपण कसं आणू शकतो ते आपण बघूया. कारण जितका मुलांना सराव त्या दिवशी देऊ ना, तितका त्या पद्धतीने ती मुलं चांगली शिकतात. आपण काय करतो, जसं की 10 ते 11 ते 20 पर्यंत सराव एक दिवस पूर्ण दिला. सराव देताना आपण काय करू शकतो, इथे एक ग्रुप लर्निंग आणि पिअर लर्निंगचा वापर करू शकतो. मुलांचे विविध क्षमता असलेली मुलं, समान क्षमता असलेली मुलं असे वेगळे गट केले. एका गटाने संख्या सांगायची, दुसऱ्या गटाने संख्या लिहायची. साधी सोपी गोष्ट आहे. मुलांमध्ये स्पर्धा लागली, चॅलेंज निर्माण झालं, आव्हान निर्माण झालं, गट काम करू लागले. एका मुलाने सांगायची एका गटाने, दुसऱ्या गटाने ती ओळखायची, त्याच्यावर त्यांचं स्पर्धा ठेवायची. दुसरी गोष्ट, एका गटाने लिहायची, दुसऱ्या गटानं तेवढी संख्या एकक दशक स्वरूपामध्ये मांडायची. असं आपल्याला करता येतं. एकक दशक स्वरूपामध्ये लिहिलेली ठेवलेली चिन्ह संख्या ही मुलांनी अक्षर अंकी स्वरूपामध्ये लिहायची. असे विविध उपक्रम आपण देऊ शकतो. याच्या माध्यमातून काय होतं, मुलांना स्पर्धा निर्माण होते आणि मुलांना चॅलेंज द्यायला शिकूया. मित्र हो, 9 पर्यंत शिकली, 19 पर्यंत मुलं शिकली. पुढचे ज्यावेळी मुलं शिकणार आहेत ना, त्यावेळी काही गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. ती म्हणजे कोणती, की जास्तीत जास्त सराव द्यायचा आणि सरावामध्ये सातत्य असलं पाहिजे. एवढी गोष्ट आपण काळजी घेऊया. आणि रोज आल्यावर त्याच्यावर काही ना काहीतरी मुलांना सुरुवातीला उपक्रम द्यायचा, की चला काल काय पाहिलं ते आज मला दाखवा. संख्या ज्ञानावर जेवढा जास्त सकाळ आणि संध्याकाळ आल्याबरोबर पहिल्यांदा आणि जाताना शेवटी जर सराव केला तर मुलं चांगली त्यामध्ये तरबेज होतात. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची वाटते, मुलांना आव्हान देऊया. काय करूया, की 4 गट ठेवायचे. मी संख्या सांगेल, ती संख्या सांगितल्यानंतर ज्या गटातील मुलं जास्तीत जास्त मुलं बरोबर संख्या लिहितील तो गट जिंकला. मी मुलांना चॅलेंज केलं किंवा 2 मुलं उभी केली, तुमच्यातल्या दोघांपैकी एका मुलाने संख्या सांगायची, दोघांनी लिहायची, किती संख्या बरोबर आल्या तो मुलगा जिंकला, तो गट जिंकला. मुलांना आपण संख्या ज्ञानावर चॅलेंज करूया, की दशक स्थानी 0 असलेल्या संख्या पटापट पटापट लिहा, दशक स्थानी 9 असलेल्या संख्या पटापट पटापट लिहा. किती संख्या, एक मिनिट वेळ देतो, कोण जास्त संख्या लिहितो बरं, असं मुलांना जर सांगितलं तर एक लक्षात येईल मुलांना, की संख्या मुलं ज्यावेळेला लिहायला सुरुवात करतात ना, त्यावेळी चॅलेंज केलं मुलांना, की वर्गातल्या 25 मुलांना मी चॅलेंज केलं, की चला आता मी संख्या सांगतो, सर्वात जास्त संख्या मी सांगेल, बरोबर येणारी संख्या किती मुलं लिहू शकतात. तर त्यातला जो जिंकला त्याला सेल्फी विथ सक्सेस. आज सेल्फीचा मान यांना दिला आपण. ओके, पुढच्या वेळेला गेलो आपण. दुसरं आपण काय घेतलं, की दशक स्थानी 0 असलेल्या संख्या लिहा. पटापट पटापट मुलं आठवतात आणि संख्यांचा विचार मुलं करायला सुरुवात करतात. ज्याने जास्त संख्या एका मिनिटात लिहिल्या तो जिंकला, तो मुलगा जिंकला किंवा तो गट जिंकला. त्या दिवशीचा सेल्फीचा. एका आठवड्यामध्ये किती मुलांनी सेल्फीचे मान गणितामध्ये जास्त मिळवला तो आठवड्याचा सेल्फीचा मान त्याला द्यायचा आणि तो सेल्फीचा वर्गाच्या बाहेर फोटो लावायचा किंवा सगळ्यांना दाखवायचा, ग्रुपवर पालकांच्या टाकायचा. इथे मित्र काय होतंय, की 0 ते 9 अंक घ्यायचे आणि जास्तीत जास्त संख्या तयार करा. कोण जास्त संख्या तयार करतो, चढत्या उतरत्या क्रमाची उदाहरणं तयार करा. 0 ते 9 संख्या वापरून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या तयार करा. नंतर काय केलं, मी संख्या सांगतोय, तुम्ही त्या ठिकाणी खडे लावा. मी 6 संख्या सांगितली, किती मुलं पटकन 6 खडे त्या ठिकाणी लावतात त्या ठिकाणी. तर मी संख्या सांगेल, मी काड्या दाखवेल, ती संख्या लिहायची. म्हणजे एक करूया, की मुलांना जेवढं जास्त आपण चॅलेंज करू ना, तर संख्या ज्ञानामध्ये चॅलेंज जेवढं जास्त करू तेवढी मुलं सराव चांगला होतो. आणि अजून एक गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट आज शेवटी आपल्याला सांगू इच्छितो मित्र हो, की सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, की जोपर्यंत मुलांना संख्येचं स्ट्रक्चर समजत नाही, स्ट्रक्चर त्याची जी गंमत आहे, की जोपर्यंत स्ट्रक्चर समजत नाही तोपर्यंत मुलं संख्याज्ञान लवकर शिकत नाही. जसं मगाशी सरिता मॅडम, मांडे सर, सारिका मॅडम, अर्चना मॅडम चौघांच्या बोलण्यातून त्या गोष्टी आल्या. आणि त्यातली ती गोष्ट पुन्हा मी अधोरेखित करू इच्छितो, की संख्येचं संख्यापण मुलाला कळलं पाहिजे. संख्यापण, तर 30 म्हणजे काय आहे, संख्येचं संख्यापण मुलाला कळलं पाहिजे. की एक लक्षात घेऊया, की वर्गामध्ये आपण सहज विचारतो, नाशिक म्हटलं की मुलांना विचारतो मला काय आठवतं, मुलं म्हणतात द्राक्ष. मुंबई म्हटलं काय आठवतं, रेल्वे किंवा अरबी समुद्र किंवा काहीतरी मुलं म्हणतील, आहे की नाही. तसं नागपूर म्हटलं तर काय आठवतं, तर तिथे आठवतं मुलांना संत्री. मग एखादं
शहर म्हटल्यावर त्या शहराची नावं आठवत नाहीत, तर त्या शहराचे गुण आठवतात. आणि मग मला म्हटलं की 14 म्हटलं तुम्हाला काय आठवतं, तर मुलं म्हणतात 1 आणि 4, 1 दशक 4 एक नजरेसमोर दिसतात. जेव्हा मुलांना 14 म्हटल्यावर 14 ही संख्या नजरेसमोर येईल किंवा 14चं स्वरूप संख्या नजरेसमोर येईल ना, तेव्हा मुलं संख्या ज्ञान शिकायला वेगाने सुरुवात करतील. आणि म्हणून इथं आपण लक्षात घेऊ मित्र हो, की मुलांना संख्येचं स्ट्रक्चर कळलं पाहिजे, ती संख्या मुलांच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. म्हणून 11 पासून 99 पर्यंत जर मुलांना सराव, मुलांना संख्या ज्ञान पक्क करायचं असेल तर स्ट्रक्चर पक्क करूया, त्यांना जास्तीत जास्त सराव देऊया, ही संख्या नजरेसमोर येऊया. आणि याच्याकरता भरपूर चॅलेंजेस मुलांना द्या. रोज संख्या ज्ञानावर भरपूर चॅलेंजेस द्यायचे, 2 गटांना द्यायचे, दरवेळी गट बदलायचे आणि प्रत्येक गटातला कोण जिंकतो त्या गटाचे आपण सेल्फी विथ सक्सेस काढायचं. म्हणजेच काय तर मोली प्रशिक्षणातल्या महत्वाच्या गोष्टी आपण संख्या ज्ञानामध्ये वापर जर केल्या तर मला असं वाटतं मुलांना संख्या ज्ञान अधिक चांगलं आणि वेगाने शिकायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये आहे की 78, 77, 75 असं ज्या वेळेला म्हणतो ना आपण, त्यावेळेला 70 आणि 5 म्हणजे मुलांना त्याचं जे सौंदर्य, आपण कसं इंग्रजीमध्ये कसं आहे 74 म्हटलं की 7 आणि 4, 86 म्हटलं की 8 आणि 6 असं स्पष्ट सरळ येतं. मराठीमध्ये मात्र थोडंसं वेगळं आहे की इथे 76 म्हटलं की 6 म्हणजे 6, 5 म्हणजे 5, तशी मुलं जनरली म्हणतात. तर अशा प्रकारे त्याची जर ओळख जर आपण नीट करून जर दिली ना तर त्याचं स्ट्रक्चर मुलांना कळेल, त्याचं स्वरूप मुलांना कळेल की 76 म्हटलं की 76, 70 म्हणजे 7 येतो, तर सुरुवातीला नंतर जो येतो तो सुरुवातीला पकडायचा, 70 मधला 7, 76 मधला 6 म्हणजे 6, 76, 76, 76, 7 आणि 6 आणि मग याच्यामध्ये 7 दशक, 6 एकक. अशा प्रकारे आपण त्याचं स्ट्रक्चर मुलांच्या लक्षात आणून दिलं तर मुलं जास्तीत जास्त वेगाने सराव करू शकतात असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की भरपूर वेळ आपण जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त आपण बोललोय. तसं हे 1.25 ते 1.5 तासाचं आपलं सेशन आहे. या 1.5 सव्वा तासामध्ये एकाने कोणीतरी आपल्यातल्याच कोणीतरी प्रेझेंट करावं आणि आपणच प्रश्न विचारावेत, आपणच उत्तर द्यावीत. या पद्धतीने आपण हे सत्र करण्याचा प्रयत्न करतो. माननीय सीओ साहेबांनी दिलेली प्रेरणा आहे मित्र हो, हे उपलब्ध करून दिलेलं आपलं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपण कसलाही विचार न करता हे व्यासपीठ पूर्णतः आपल्या सर्वांना ऐच्छिक केलेलं आहे. ज्यांना वाटतं की संख्याज्ञान माझ्या मुलांना यावं, मला अडचणी येतात, त्यांनी हे ऐकावं, त्यांनी चर्चेत सहभागी व्हावं आणि आपल्या स्वतःबरोबर मुलांना सुद्धा आपण अपडेट करावं, यासाठी आपण हे सत्र सुरू केलेले आहे. आज आपण संख्या ज्ञानावर मित्र हो बऱ्याच चांगल्या प्रकारे चर्चा केली. 1-1.5 तास आपण चर्चा केलेली आहे आणि सगळे मुद्दे एकमेकांच्या चर्चेतून आपण सहभागी झालेलो आहोत. पुढे आपण अजून याच्यामध्ये जास्तीत जास्त शंका विचारूया आपलं. आणि आपल्यापैकी आता पुढे बेरजेचं सत्र आपल्याला पुढे करायचं आहे पुढच्या शनिवारी, बेरीज आणि वजाबाकीचं. तर या सत्रासाठी आपल्यापैकी ज्यांना चांगला अनुभव आहे असं कोणीतरी इच्छुक असेल त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा. आपण त्यांना प्रेझेंटेशनची संधी देणार आहोत आणि त्याच्यानंतर इतर मात्र आपल्याला सर्वांनी चर्चेत सहभागी व्हायचं. मित्र हो, खूप छान आपण आपला अमौलिक असा वेळ, कारण आज सुट्टी आहे, आता शनिवार संपलाय, आपला शाळा संपलेली आहे, पण तरी आपण जवळपास 200 जण या ठिकाणी उपस्थित आहात. ही खूप आशादायक आणि चांगली माहिती आहे असं मला वाटतं. तर संख्या ज्ञानावर आपण घोडविंदे सरांनी, दुर्दैवाने त्यांना काही टेक्निकल अडचणी आल्या, पण मी त्यांना पाहिले, त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना विचारल्यानंतर ते लगेच तयार झाले. खूप चांगले एक्सपर्ट आणि चांगले अनुभवी शिक्षक आहेत, त्यांनी खूप चांगलं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. तर घोडविंदे सर आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती की आता राजाराम घोडे सर म्हणतात की पाया पक्का झाला कळस आपोआप चढेल, यासाठी प्रयत्न करूया. निश्चित खरी गोष्ट आहे, संख्या ज्ञानावर आपण जास्तीत जास्त काम करूया. आपल्याला जर काही वाटत असेल तर निश्चितपणे आपण याविषयी अधिक काही पुन्हा आपल्याला वाटलं तर पुन्हा एखादं सत्र आपण संख्या ज्ञान परत घेऊया. निश्चित आपल्याकडे संदर्भ साहित्याची पुस्तकं दिली डाएट मार्फत विकसित केलेली, तिचा आपण वापर करूया. जास्तीत जास्त उपक्रम राबूया आणि आपल्या मुलांचं संख्या ज्ञान पक्क करूया. एवढंच सांगतो, अधिक वेळ घेत नाही आणि मी या ठिकाणी थांबतो. वेखंडे सर. धन्यवाद सर. कृतींचा शनिवार हे आपलं दुसरं सत्र, दोन्ही सत्र ही गणिताविषयीची झालेली आहेत. आपल्या लक्षात आलेलंच असेल की गणिताचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर चौधरी साहेब यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये या गणिताची अंमलबजावणी यशस्वीरित्याने सुरू आहे आणि ह्या दोन्ही सत्रामध्ये आपण अनुभवलेला आहे. मी आदरणीय चौधरी सर आणि आजचे महत्त्वाचे सुलभक घोडविंदे सर यांचे आभार व्यक्त करतो की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी हे सत्र मध्ये आपल्या सर्वांना खिळवून ठेवलेलं आहे.
आपल्या लक्षात आलं असेल की कृतींचा शनिवार चौधरी सरांनी सांगितलं की आपल्या सर्वांसाठी हे व्यासपीठ मोठा मोठा आहे, खुलं आहे आणि आदरणीय सीओ सरांची हीच अपेक्षा आहे की हे व्यासपीठावर ऑनलाईन सत्र जरी असतील तरी युट्यूब पेक्षा शिक्षकांशी संवाद साधता यावा, शिक्षकांनी संवाद साधावा आणि चर्चा ही खुल्या स्वरूपात व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या सत्रामागचा उद्देश आहे. जेणेकरून जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत तेच बोलतील असं नाही, तर आपल्यातून देखील जे या व्यासपीठावर येऊ शकत नाहीत ते श्रोत्याच्या माध्यमातून तज्ज्ञ म्हणून प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील आणि एक चर्चा या ठिकाणी खुली होईल ही अपेक्षा या कृतींच्या शनिवारमधून अपेक्षित आहे आणि ती या ठिकाणी या दुसऱ्या सत्रामध्ये आपण याची डोळा अनुभवलेली देखील आहे. मी सन्माननीय जिल्हा परिषद ठाण्याचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी, आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख आणि ज्यांचं शिक्षणावर प्रेम आहे असे सीओ साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी कृतींचा शनिवार ही मालिका दिशा प्रोजेक्ट अंतर्गत आपल्यापर्यंत आणली आणि आज याची अंमलबजावणी दुसऱ्या शनिवारी सुरू झालेली आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे या सर्वांचं नेतृत्व करणारे आदरणीय डॉक्टर संजय वाघसाहेब प्राचार्य यांच्या नेतृत्वात ह्या सर्व सत्रांची किंवा गुंफण होणार आहे. मग ते भाषा असो, गणित असो, इंग्रजी असो आणि याचबरोबरीने जी आपली प्रशिक्षण झाली आहेत त्याचं पुनरावलोकन असो, तर सरांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय प्रयत्नशील असणारे आदरणीय दहितुले मॅडम या सत्राच्या सुरुवातीलाच आपल्याला जॉईन झाल्या आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून मॅडम आज एका कामानिमित्त बाहेर पडल्या. मात्र मॅडमचा आग्रह असतो की प्रत्येक शिक्षक या सत्रात जॉईन झाला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शिक्षकाला याचा लाभ झाला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये जे उद्दिष्ट ठेवलेले आहे ते उद्दिष्टाची पायाभरणी करता आली पाहिजे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की पाया मजबूत असेल तर निश्चित कळस हा आपला चढला जाईल. तर दहितुले मॅडमचा देखील आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने चौधरी सर यांच्या माध्यमातून गणित आपल्यापर्यंत पहिल्यांदा आलं, अंक ओळख आज आला, पण संख्या ज्ञानावर हे 2 स्तर आपण ह्या दोन्ही सत्रामध्ये अनुभवले. चौधरी सरांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि डाएटमध्ये सर्व अधिकारी वर्ग त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मेसेज कन्वे झाला आणि जे स्वतः सुद्धा आग्रही आहेत, सर्व गट शिक्षणाधिकारी या सत्रामध्ये देखील उपस्थित होते, त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. तसेच सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सर्व सहभागी शिक्षक जे आपण कृतीशील या ठिकाणी आपला सहभाग नोंदवत आपले आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडचण असून देखील गुडविंदे सर आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपलब्ध झाले आणि सरांनी एक महत्त्वाच्या काही गोष्टीवर देखील प्रकाश टाकला. निश्चित सरांनी सांगितलं त्यांचा वर्ग वरचा आहे, मात्र पाया मजबूत असेल तर वरचा वर्ग सहज साध्य करता येतो. या आजच्या सेशनमधून निश्चित आपल्या सर्वांना याचा परिचय देखील झालेला आहे. तर सरांचा आभार व्यक्त करतो. आणि ज्ञात अज्ञात व्यक्ती ज्या आहेत ज्यांचं कोणाचा आभार मानला राहिला असेल त्या सर्वांचा आभार मानतो. आणि आजचं सत्र या ठिकाणी वेखंडे सर हा याच्यामध्ये सारिका मॅडम आहेत, सरिता मॅडम आहेत, मांडे सर आहेत, अर्चना मॅडम आहेत. हे चौघांनीही खूप छान आपल्याला मुद्दे मांडले आणि त्यामुळे आपलं सत्र अगदी खेळीमेळीमध्ये एक्सपिरियन्सिव्ह झालं. त्यामुळे या चौघांनाही आपण मनापासून धन्यवाद देऊया. सर्वांनाच व्यक्त नाही होता आलं, पण त्याचबरोबर त्यांनी मेसेजच्या स्वरूपात व्यक्त झालेले आहेत. त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊया सर. येस. आणि आम्ही काही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या याच्यामध्ये काही टॉपिक मध्ये रेकॉर्ड झालेला आहे काही सेशन, तर ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील भविष्यात युट्यूबच्या किंवा प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्याला देऊन. मात्र सीओ सरांचा असा मेसेज आहे की हे सत्र एकदा झालं याचा अर्थ ते पुन्हा होणार नाही अशातला काही भाग नाही. आपण असे सत्र नियमित आणि वारंवार आपल्यासाठी घेऊन येणारच आहोत. आज आपल्याला ऐकता आलं नाही याचा अर्थ पुढे होणार नाही असे काही भाग नाही. माझं ज्ञात अज्ञात अशा सर्व व्यक्तींचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आजचं जे आपण सर्वांना एकत्र येण्यासाठी MPSP मुंबई यांनी आपलं हे झूमचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तर त्यामुळे MPSP यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आजचं सेशन या ठिकाणी समाप्त झालं असं या ठिकाणी वरिष्ठांच्या
परवानगीने जाहीर करतो. सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद. सर धन्यवाद धन्यवाद सर. सर आपण को होस्ट म्हणजे होस्ट आहात.